नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मित्रा चॅनलमध्ये. इथे मी या तोरणपट्टीला आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे पहिल्या क्रोशीच्या घरामध्ये. त्यानंतर इथे आपल्याला एक सुरुवातीला चेन विणायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 2 चेन विणायचे आहेत. इथून आपल्याला खाली 1 2 3 ह्या क्रोशीच्या 3 चेन आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या 2 चेन असे एकूण 5 चेन इथं सोडायचे आहेत. आणि इथून आपल्याला इथे डबल क्रोशिया 5व्या चेनच्या घरामध्ये विणायचं आहे. सेम अशी पण आपल्याला इथे 5 डबल क्रोशे इथे विणायचे आहेत. एकूण हे 5 क्रोशे विणल्यानंतर परत आपल्या इथे 2 चेन विणायचे आहेत सेम. आणि सेम खाली 1 2 3 4 5 चेन सोडून 5व्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. त्यानंतर सेम याचप्रमाणे परत 2 चेन ते विणायचे आहेत आणि खाली 5 चेन सोडायचे आहेत आणि परत डबल क्रोशे इथे विणायचे आहेत. हे 2 3 4 5 5व्या चेनच्या घरामध्ये सेम आपल्याला हे डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणे आपल्याला हे विणत जायचं आहे. आणि असे एकूण आपल्याला 7 किंवा 9 घरे विणायचे आहेत. आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. अशी 7 घरे विणल्यानंतर इथे आपल्याला परत इथे चेन विणायची आहे. चेनमधून हे सुरुवातीच्या चेन काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला एकूण 5 चेन विणायचे आहेत. 5 चेन विणल्यानंतर मध्यभागी ह्या तिसऱ्या चेनच्या वरील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनवरती चेन विणायची आहे. इथं पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या तिसऱ्या चेनच्या वरील चेनमध्ये चेन विणायची आहे. सेम पुढे 5 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनवरती चेन विणायचे. सेम हे पूर्ण असं ह्या राऊंडमध्ये विणून घ्यायचं, ह्या स्टेपला विणून घ्यायचं आहे. नंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन विणायचे आहेत आणि त्या चेनमध्ये आपल्याला गुंडा लावून घ्यायचा आहे. पुढे इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी चेनमध्ये लोकर जॉईन करून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला चेन विणायची आहे. त्यानंतर परत 2 चेन ते विणायचे आहेत. सुरुवातीच्या पहिल्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये इथे डबल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. सेम खालीलप्रमाणे इथं आपल्याला 5 डबल क्रोशे विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला परत 2 चेन बनवायचे आहेत. आणि इथे आपल्याला सेम ह्या वरील विणलेल्या चेनच्या घरामध्ये आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला परत चेन ते विणायचे आहेत आणि सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला इथे विणायचं आहे. पुढे इथे आपल्याला ह्या चेनमध्ये चेन विणायचे आहे. सेम खाली ह्या स्टेपप्रमाणे परत 5 चेन इथे बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये मध्यभागी क्रोशेच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनमध्ये चेन विणायची आहे. सेम पुढे सेम परत 5 चेन बनवायचे आहेत.
आणि मध्यभागी क्रोसेच्या वरील चेनमध्ये ही चेन विणायची आहे. सेम ही स्टेप अशी विणून घ्यायची आहे. एक एक स्टेप कमी करत आणायचे आहेत आणि साईडला इथे आपल्याला वरती एकदम आल्यावरती मध्यभागी चेनमध्ये चेन विणायची आहे. इथे आपल्याला 4 ते 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे आणि पुढील 5 चेन विणायचे आहेत. आणि इथे हे पूर्ण करून घ्यायचं आहे. साईडने असे गोंडे लावून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे इकडे पण साईडला असं विणून घ्यायचं आहे आणि पूर्ण करून घ्यायचं आहे.